स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर येणाऱ्या 15 एप्रिलला आहे स्वामी समर्थ पुण्यतिथी. तर बघा, आता बरेच जण या पुण्यतिथीच्या निमित्ताने बऱ्याचशा मंदिरामध्ये, केंद्रामध्ये स्वामी श्री गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे. मग आता बऱ्याच जणांना श्री गुरुचरित्र पारायण करायला जमणार नाही. बऱ्याच जणांच्या घरात लग्न वगैरे काय असेल किंवा काही अडचणी असतील, सुतक विटाळ वगैरे, या अशा काही गोष्टींमुळे ज्यांना हे पारायण म्हणजे श्री गुरुचरित्र पारायणच करायला जमणार नाही, त्यांनी कोणती सेवा करावी, आणखीन आपल्याला कोणत्या सेवा करता येतात, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, आता स्वामी सेवा किंवा म्हणजे एखादी पूजा वगैरे करताना की आपण फक्त ती एक सेवा आणि ती फक्त पूजा किंवा आरती असते का? तर नाही. त्याच्या पाठीमागचा हेतू काय असतो? आपलं मन, वाणी आणि आपल्या कृतीने स्वामींना आपण अर्पण केलेलं प्रत्येक चांगलं कार्य म्हणजे सेवा. जसे की स्वामींचं नामस्मरण करणं, गरजूंना मदत करणं, अन्नदान असेल, दान धर्म करणं असेल, किंवा सत्य, संयम आणि चांगल्या विचारांनी जगणं, हे म्हणजे स्वामी सेवा आणि आपण आपल्या निर्मळ मनाने केलेलं पुण्य, यालाच आपण काय म्हणू शकतो की चांगलं कर्म करणं. आता स्वामी समर्थांची पुण्यतिथी हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने केलेली सेवा अनेक पटीने फळ देते असं सुद्धा मानलं जातं. जसं की बघा, आता बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण काही अडचणींमुळे करता येणार नाही. काही मासिक विटाळ असेल किंवा काही पण सुतक असेल किंवा कोणाच्या घरामध्ये लग्न असेल, अशा काही बऱ्याचशा गोष्टींमुळं ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण 7 दिवस करायला जमणार नाही, अशांनी काय करावं? तर बघा, तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पण हे 7 दिवसामध्ये रोज एक पारायण तुम्ही वाचू शकता. म्हणजे तुम्ही या 7 दिवसामध्ये सुद्धा स्वामी चरित्र सारामृतचा रोज एक पाठ करू शकता. असे तुमचे 7 पाठ होऊ शकतात. किंवा बऱ्याच जणांना 108 स्वामी चरित्र सारामृतचे पाठ करायचे असतात. मग तुम्ही पुण्यतिथी, स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे 15 एप्रिलला. मग तुम्ही 108 पारायणाची म्हणजे तुम्ही जो पाठाचा संकल्प आहे तो तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या दिवशीपासून सुद्धा तुम्ही सुरू करू शकतात. परत नंतर तुम्ही तारक मंत्राचं 7 दिवस पठण करू शकता. रोज 11 वेळा तारक मंत्राचं पठण, 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा, तुमची यथाशक्ती. तुम्हाला संकल्प सोडून ही सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्प सोडून सुद्धा करू शकतात. बऱ्याच जणांच्या सरकारी नोकरीमध्ये काही अडचणी असतात, कर्जमुक्तीसाठी असेल किंवा घरामधील काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, या सगळ्या गोष्टींमुळे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल, या बऱ्याचशा आपल्या अडचणी असतात. कोणाचं लग्न जमण्यासाठी असतं किंवा आरोग्यासाठी असतात. बघा, ज्यावेळेस आपण आयुष्याच्या वाटेवर चालत असतो ना, त्यावेळेस आपण बरेचशे अडथळ्यांना तोंड देऊन चालत असतो. या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला असते अध्यात्माची गरज. बघा, कितीही पैसा असेल तर तिथं सुख नसेल तर याचा उपयोग काहीच नसतो ना. तर बऱ्याच वेळा पैसा असूनही उपयोग नसतो. त्या बऱ्याचशा ठिकाणी खूप पैसा असतो पण सुख नसतं, किंवा तो पैसा त्या कामाला येत नाही किंवा तो वेस्ट खर्चला जातो. अशा पण गोष्टी असतात. त्यामुळं बघा, जर अध्यात्माची जोड असेल ना, तर माणूस चालताना प्रत्येक गोष्टीचा विचार करून चालतो. आणि माणसाला आपण म्हणतो ना की बाबा, हा, त्याला देवच बुद्धी घालो, की त्यानं हे असं असं काम केलं, त्याला देवानीच बुद्धी घातली असेल. तसं आपण सुद्धा आपल्या कामामध्ये, आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाताना आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्याला सुद्धा, आपण काही गोष्टी चुकत असताना सुद्धा आपल्याला ती गोष्ट सोडून आपण एखादी दुसरी गोष्ट करत असतो. आणि आपण म्हणतो, हा बाबा, मला खरं देवानीच बुद्धी घातली असेल, मी वाईट मार्गाला गेलो नाही, मी चांगल्या मार्गाला गेलो. हे आपल्या सेवेचं फळ असतं. आता तुम्ही मग स्वामी समर्थांचा तारक मंत्र 9 दिवस तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा पठण करू शकतात. किंवा स्वामी चरित्र सारामृतचा रोज एक पाठ, असे मिळून तुम्ही 7 दिवसाचं सुद्धा 7 पाठ करू शकतात. परत नंतर हे झाल्याच्या नंतर तुम्ही घोराष्टक स्तोत्राची सेवा सुद्धा करू शकतात. बघा, रोज 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा रोज 51 वेळा घोराष्टक स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात. खूप सोपं पण खूप प्रभावशाली सेवा आहे ही. घोराष्टक स्तोत्र खूप सोपं आहे. जरा म्हणायला शब्द अवघड आहेत, पण तुम्ही जर सलग 1-2-3 दिवस म्हटलं तर तुमचं आपोआप पाठांतर होऊन जातं. जास्त काही मोठं नाही, फक्त 5 ओव्यांचं आहे. पण
याचा जो अभाव आहे, म्हणजे याच्या बदल्यात जी आपल्याला गोष्ट मिळणारी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने याचं फळ मिळत असतं. बघा, बऱ्याचशा घरामध्ये विनाकारण एखाद्यावरती न्यायालयीन गुन्हा दाखल झालेला असतो, किंवा एखादं कुठलं तरी मोठ्या संकटामध्ये अडकलेलं असतं, बँकेच्या फायनान्शियल कर्जामध्ये अडकलं असेल, किंवा चोरीचा आळ वगैरे आला असेल, किंवा खूप कर्ज डोक्यावरती साठलं असेल. तर अशा परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी एकमेव उपाय गोराष्टक स्तोत्र. बघा, खूप म्हणजे एखादा पेशंट असतो आणि खूप सिरियस असतो, तर त्यांना सुद्धा ज्यावेळेस आपण गोराष्टक स्तोत्र रोज 51 वेळा म्हणून ज्यावेळेस आपण हे म्हणत असतो, ही सेवा करत असतो, त्यावेळेस सुद्धा त्यांना सुद्धा म्हणजे त्या आजारातून मुक्तता होण्याची खूप शक्यता असते. म्हणजे खूप याचा फरकच इतका छान आहे की स्वतः ही सेवा सुद्धा मी बऱ्याच वेळा केली आहे. परत बऱ्याच जणांचे सरकारी नोकरीमध्ये प्रॉब्लेम आहेत, बऱ्याच जणांचे लग्नासाठी सुद्धा प्रॉब्लेम आहेत. या घोराष्टक स्तोत्राच्या सेवेने खूप जणांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. तर तुम्ही सुद्धा, जर तुम्हाला काही नाही करायला जमलं तरी तुम्ही या 7 दिवसामध्ये घोराष्टक स्तोत्राची रोज 51 वेळा सेवा करून बघा आणि याचा अनुभव मला सुद्धा नक्की तुम्ही शेअर करा. तुम्ही गुगलवरती सर्च केलं, तुम्हाला गुगलवरती आपोआप मिळून जाईल. आणि नक्की जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण नाही ना करायला जमलं, तर मी म्हणेन या सगळ्या बाकीच्या सेवांपेक्षा तुम्ही घोराष्टक स्तोत्र जर रोज 51 वेळा 7 दिवस वाचले ना, याचा नक्की अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, स्वतः मी सुद्धा बऱ्याच वेळा ही सेवा केली आहे आणि मला याचा अनुभव बऱ्याच वेळा आला आहे. त्यामुळे तुम्ही ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे मग तुम्ही या दिवशी अन्नदानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आपण गरजूंना अन्नदान करावं, किंवा स्वामींना म्हणजे स्वामी समर्थांना जे काही प्रिय नैवेद्य असतात, बेसनचे लाडू असतील किंवा पुरणपोळी असेल, या प्रसादाचा सुद्धा तुम्ही महाप्रसाद म्हणून वाटू शकतात. मग 21 पोळ्या, 11 पोळ्या किंवा 51 लाडू किंवा 108 लाडू असं बनवून तुम्ही महाप्रसाद म्हणून तुम्ही बऱ्याच जणांना वाटू शकतात. या दिवशी तुम्ही केळी वाटप करू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही या दिवशी तुम्ही सेवा करू शकतात. परत गाईला त्या दिवशी स्वामी समर्थची पुण्यतिथी ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही गाईला गुळ आणि चपाती सुद्धा खाऊ घालायची आहे. परत नंतर आपण बघा, ज्या वेळेस गाईंना, प्राण्यांना आपण अन्नदान देत असतो किंवा आपण पक्ष्यांना अन्न टाकत असतो, कुत्र्याला सुद्धा रोज चपाती टाकत असतो, अशाने काय वाढतं तर करुणा वाढते आणि आपण पापक्षय होतो. म्हणजे आपण आपल्या जी पूर्वजन्मीची असेल किंवा आपल्या चालू जन्मामध्ये ज्या काही आपल्या कळत नकळत चुका घडतात, या ज्या चुका घडतात या पापांच्या मधून आपण काय होतो, मुक्त होत असतो. आणि मग तुम्ही आता ही स्वामी चरित्र सारामृतची सेवा असेल, घोराष्टक स्तोत्राची सेवा असेल, तारक मंत्राची सेवा असेल, या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही अजून दुसरी नामस्मरण, महाराजांची खूप प्रिय आणि आवडती सेवा नामस्मरण. स्वामी नेहमी म्हणत असतात, माझ्यासाठी काही नका करू, पण चलत फिरत उठता बसता तुम्ही फक्त नामस्मरण करा, हीच माझी खूप मोठी सेवा आहे. मग आता तुम्ही रोज 1011 वेळा जप करू शकता, किंवा रोज 108 मण्यांच्या 1 माळीचा जप करू शकता, रोज 11 माळी, 21 माळी तुम्ही जप करू शकतात. किंवा तुम्ही ठरवलं की बाबा रोज मला 1011 वेळा जप करायचा आहे, तुम्ही ते सुद्धा करू शकता. मग तुम्ही 1011 वेळा जप करायचं असेल, तुम्हाला माळेवरती हात अवघडत असेल काउंट वगैरे करायला, तर तुम्ही काउंटर सुद्धा छोटा घेऊ शकता आणि तुम्ही महाराजांच्या समोर बसून तुम्ही नामस्मरणाची सुद्धा ही सेवा रोज करू शकतात. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही घोराष्टक स्तोत्र पठण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे. देवघरासमोर बसूनच ही सेवा. तारक मंत्राचं सुद्धा तुम्ही जेव्हा पठण करणार आहात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला देवघरासमोर बसूनच करायची आहे. पण नामस्मरण ही गोष्ट अशी आहे की तुम्ही ऑफिसमध्ये, तुम्ही किंवा कुठं बाहेर चाललायत, तुम्ही कुठं बाहेर गेलायत, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही चलत फिरत ही मनातल्या मनात सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. पण संकल्पयुक्त सेवा असेल 11 माळी, 21 माळी, तर तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळची एक वेळ निश्चित ठरवून ठेवा आणि तुम्ही 11 माळी असेल किंवा 21 माळी तुम्ही हा जप देवासमोर बसून करायचा आहे. आता ही सेवा करत असताना तुम्हाला नियम कोणते पाळायचे आहेत, तर पहिला नियम परान्न वर्ज्य करायचा आहे. परान्न वर्ज्य का करायचं आहे, तर बरेचसे दोष आपल्याला यामार्फत सुद्धा लागत असतात परान्नामधून, त्यामुळे आपल्याला परान्न कडकडीत वर्ज्य करायचं आहे. मग आता ज्यांची मेस वगैरे आहे, तुम्ही पैसे देऊन खाताय, त्यामध्ये दोष आपल्याला लागत नाही. हा पहिला झाला नियम. दुसरा नियम, घरामध्ये सासूबाईंनी, आईनी बनवलेलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हॉटेलमधून विकत घेऊन खाताय, नक्कीच चालेल, पण कोणी दिलेलं किंवा कोणाच्या घरचं वगैरे खाऊ नका.
पाण्याचा सुद्धा तुम्ही विकत घेऊन पिऊ शकताय, कोणाच्या घरचं किंवा कुणी दिलेलं वगैरे पिऊ नका. आता हा झाला परांना नियम, हा पहिला नियम. दुसरा नियम ब्रह्मचर्या. तर बघा, स्वामी चरित्र सारामृत असेल, रोजचं नामस्मरण असेल, तारक मंत्राची संकल्पयुक्त सेवा असेल किंवा घोराष्टक धरण स्तोत्राची संकल्पयुक्त सेवा असेल, तर तुम्हाला घोराष्टक धरण स्तोत्राच्या सेवेच्या वेळेस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कारण दत्त महाराजांची सेवा आहे, त्यामुळं ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे. पण जर स्वामी चरित्र सारामृत वाचतायत, तारक मंत्राचं पठण करतायत, नामस्मरण करतायत, अशा वेळेस तुम्हाला ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही. मग तुम्ही रोज सकाळी सुश्रुभूत होऊन तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करू शकतात. तर बघा, ह्या महाराजांना प्रिय अशा आवडत्या सेवा आहेत. बघा, महाराज कधी कोणाच्या डोक्यावर वजन ठेवत नाहीत. महाराज म्हणतात, तुला जसं शक्य होईल, तुला जसं झेपेल तसं तू माझी सेवा कर. त्यांचा कुठलाही नियम नाही, काही नाही. फक्त परान्न वर्ज्य करायचं आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या रोजच्या शेड्यूलप्रमाणेच चालू ठेवायच्या. म्हणजे जे काही तुम्ही बाहेर वगैरे जॉबला वगैरे जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. असं काही नाही की शिव वगैरे ओलांडायचा नाही, असं या सेवेत नाही. फक्त गुरुचरित्र पारायण करत असाल तर मात्र तो नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. कांदा वगैरे सगळं पाळायचं आहे. हां, या सेवेमध्ये तुम्ही कांदा वगैरे वर्ज्य करायची गरज नाही किंवा मसाले वगैरे पदार्थ वगैरे वर्ज्य करायची गरज नाही. फक्त मांसाहार वर्ज्य करायचा. आता तुम्ही ही 7 दिवस संकल्पयुक्त सेवा करतायत ना, मग या 7 दिवसामध्ये तुमच्याकडून मांसाहार कडकडीत, परान्न वर्ज्य आणि मांसाहार कडकडीत वर्ज्य झाला पाहिजे. तुम्ही घरात करतायत तर बघा, संकल्पयुक्त सेवा असेल तर नाहीच चालणार 7 दिवस. कारण आपण म्हणजे संकल्पयुक्त 7 दिवस सेवा आहे ना ही, म्हणजे 9 एप्रिल ते 15 एप्रिल सेवा आपण करणार आहोत. मग या 7 दिवसामध्ये जरी नाही खाल्लं तरी चालेल ना. घरामध्ये शिवीगाळ करणं किंवा मोठ्याने बोलणं, ओरडणं, या सगळ्या गोष्टी होऊ नये आपल्याकडून, ही आपण काळजी घ्यायची आहे. आणि मांसाहार आपल्याला कडकडीत वर्ज्य करायचा आहे. आता ऐकत नाहीत, करूनच द्यावं लागतं. मग जे खातायत त्यांना करू द्या, पण तुम्ही तरी करू नका. तुम्ही तरी करू नका. म्हणजे जे गुरुचरित्र पारायण करणार नाहीत त्यांनी हे नियम नाही पाळला तरी चालेल. पण ज्यांच्या घरामध्ये गुरुचरित्र करणार आहात तुम्ही, त्यांनी मांसाहार 7 दिवस कडकडीत वर्ज्यच करायचा आहे. पण तुमच्या जर इतर काही सेवा असतील, म्हणजे तारक मंत्र, नामस्मरण किंवा स्वामी चरित्र सारामृत असेल, तर यावेळेस चालतं. पण 7 दिवस माझं म्हणणं असं आहे की तुम्ही कडकडीत वर्ज्य केलं तरी खूप चांगलं होईल. तर बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही सांगताना चूक झाली असेल त्याबद्दल माफी असावी. श्री स्वामी समर्थ सर्वांना.